स्वामी समर्थ. माझं नाव नयन पंकज डोके. आम्ही तळेगाव दाभाडेमध्ये राहतो. स्वामींच्या कृपेने आम्हाला ही सेवा देता आली, हे आमचं अहम भाग्य. आता 5 वर्ष झाले की आमच्याकडे स्वामीजी हे सेवा करून घेत आहेत. वाडीचा आणि आमचा खूप जुना अनुभव. मी 3 वर्षाची होते तेव्हापासून मी स्वामीजींना ओळखते. त्यावेळेस ते स्वामी सखा म्हणून ओळखायचे. पदयात्रेपासूनच माझ्या वडिलांची आणि स्वामीजींची ओळख झाली. तो वारसा असाच पुढे गेला. पण माझं काही प्रारब्ध असेल, मला मध्ये ती सेवा भेटली नाही. आता लग्न झाल्यानंतर अगदी लॉकडाऊनच्या आधी मी वाडीशी कनेक्टिंग झाले आणि त्यानंतर मी कंटिन्यू वाडीमध्ये सेवेसाठी यायला लागले. स्वामीजींबद्दल सांगायचं म्हटलं तर आज मी ही जी उभी आहे, आज मी हे जे काही जगते, जीवन जगते, माझा जो काही श्वास चाललाय तो फक्त त्यांच्यामुळे. स्वामी की जय बोलो, सखा की जय बोलो. स्वामीजी आमच्याकडनं ही सेवा अखंड चालू ठेवत, ही स्वामींजवळ इच्छा. पदयात्रेला येण्यासाठी तसं म्हणलं तर ही यात्रा अशी आहे की ही अयाचित आहे. ह्याच्यामध्ये आपण पदयात्रेमध्ये कोणाकडे काही मागत नाहीये, कोणाकडून काही अपेक्षा मागत नाही, किंवा आपण अशा काही गोष्टी आहेत की त्या आताच्या डिजिटल वर्ल्डमध्ये आहेत, त्या आपण त्याच्यामध्ये कुठं फॉलो करत नाहीयेत. आणि एक स्वामी सेवा म्हणून आपण ती बदलापूर ते अक्कलकोट ही पायी पदयात्रा करतो आणि आपल्या संस्थेतून सद्गुरूंमार्फत ही सेवा अखंड चालू आहे. माझी पदयात्रा ह्या वर्षीची माझी पदयात्रा चुकली, परंतु ह्याच्या मागच्या 2 पदयात्रा मी केलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर अनुभव आलेला आहे. खूप स्वामींनी असं कुठंच असं कमतरता येऊन दिली नाही. कसल्याच गोष्टीमध्ये सेवेकराकडून किंवा जे कोणी सेवा देतात त्यांच्याकडून कोणती कमतरता झाली नाही. स्वामींनी सगळी सेवा करून घेतलेली आहे. ह्याच्यातून खूप शिकण्यासारखं आहे. वेळोवेळी कंटिन्यू स्वामीजी असे चमत्कार दाखवत असतात ना की त्याच्यातनं खूप शिकण्यासारखं आहे. कधी परीक्षा घेतात, कधी खूप रडवतात, कधी खूप हसवतात, कधी खूप देऊन टाकतात. म्हणजे हे जे पदयात्रेला जातात, सपोज माझ्या घरी कोणी नाहीये, आम्ही दोघंच हे पदयात्रेला गेले, असं नाही की माझं घर पण मलाही ते तेवढंच सांभाळतात जेवढं पदयात्रेला सांभाळतात. कुठलीच कमतरता भासत नाही. ते बरोबर सेवा करून घेतात आणि ती परीक्षा आणि ते अनुभव घेण्यासारखे. त्याच्यातून मी बोलेल की सर्वांनी एकदा तरी पदयात्रेला यावं आणि तो अनुभव नक्की घ्यावा. म्हणजे शिस्त काय, आपण आपल्याला ओळखणं काय, तो जो वरती बसलेला भगवंत आहे त्याला ओळखायचं असेल तर पदयात्रा एक तरी नक्की करावी. त्यांच्या आठवणीने भरून येत असं होतं. म्हणजे खूप काही काही आहेत की ते बोलले आणि तसं झालं नाही का, असं खूप काही काही. तर मला व्यक्त होता येत नाही, माझे फक्त अश्रू व्यक्त होतात. झालेली सेवा सगळी स्वामींचरणी अर्पण आणि आमच्याकडनं अशीच अहोरात्र सेवा करून घ्यावी. थोडे दिवस मी वाडीपासून लांब झालीये, मला पुन्हा वाडी कनेक्टिंग पाहिजे. स्वामी हो.